कर्जत शहरात एकाच रात्री 5 दुकाने फोडण्यात आली आहे। सध्या वातावरणात थंडी वाढल्याने चोरांचा सुळसुळाट झाला असून शहरातील 5 दुकाने फोडल्याने कर्जत पोलीस सतर्क झाले आहेत। दरम्यान बंद दुकानांचे शटर फोडून चोरी करण्याची कार्यपद्धती चोरट्यांनी अंगीकारली असून पोलिसांकडून व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे। चोरट्यांनी कर्जतमध्ये रेल्वे स्थानक जवळील डेक्कन जिमखाना या हद्दीतील मुख्य चौकातील हॉटेल समर्थ कृपा व निर्मल पान शॉप व आणखी 3 दुकाने रात्री थंडीचा फायदा घेत फोडली असून या चोरीत एकूण 5 दुकानांचा समावेश असून या 5 दुकानांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारलेला दिसून येतोय। समर्थ हॉटेल तसेच निर्मल पान या दुकानामधून चोरट्यांच्या हाताला फारसे काही लागले नसून फक्त चिल्लर चोरीला गेल्याचे समजते। परंतु पुढे असलेले किराणा व कॅमेऱ्याच्या दुकानातून जवळपास 5 ते 10 हजारांची रोकड चोरीला गेल्याची सूत्रांची माहिती समोर येते। गेले कित्येक दिवस कर्जतमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सलग दुकान फोडीची ही दुसरी घटना आहे। याआधी देखील काही महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन समोरील दुकाने फोडण्यात आली होती। चोरीचे प्रमाण कर्जत शहरात जास्त वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह।